अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. हरिदासाची घरी, हरिदासाची घरी मज उपदवा जन्मांतरी. मनशी काही मागा हेची देगा पांडुरंगा. संता लोटांगणी जाता लाज नको मनी. मनशी काही मागा हेची देगा पांडुरंगा. तुका मने अंगी, तुका मने अंगी शक्ती देई नाचे रंगी. मनशी काही मागा हेची देगा पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु आता बोलणं का. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. हरिदासाची घरी, हरिदासाची घरी मज उपदवा जन्मांतरी. मनशी काही मागा हेची देगा पांडुरंगा. शिवे करता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून त्या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवंताकडे काही मागणं मागतायत. नाव मागणीपर प्रकरणातला हा अभंग आहे. आजच्या सेवेचं प्रवृत्ती निमित्त हरिभक्तीपरायण मठपती महाराज यांच्या नातवाच्या नामकरण सोहळ्याच्या निमित्ताने आजची ही सेवा आहे. तेव्हा यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वैदिक धर्मामध्ये 16 संस्काराचं काही महात्म्य सांगितलेलं आहे. त्या 16 संस्कारापैकी नामकरण हा संस्कार आहे बरं. आणि जन्माला आल्यानंतर त्या मुलाला 12व्या दिवशी ते नाव ठेवलं जातं. कशा करता ठेवलं जातं? लोकांनी नावं ठेवू नयेत म्हणून पहिल्यांदा नाव ठेवायचं असतं. एक. दुसरं त्याच्या आयुष्यामध्ये व्यवहार घडण्याकरता नाव ठेवावं लागतं बरं. मग ते नाव कसं ठेवावं, कशा पद्धतीने ठेवावं, त्याला काही बंधनं सांगितली. पण कालाच्या ओघामध्ये कोणी बंधनं पाळायला तयार नाही आहे. प्रत्येकाची आवड निवड भिन्न भिन्न आहे. कालच बदललेला आहे तेव्हा माणसंही बदलली बरं. शास्त्राला धरून पुराणाला धरून नाव असावं, जेणेकरून त्या मुलाशी आपल्या जीवनामध्ये नामाचा व्यवहार करत असताना घडोघडी आपल्या जीवनामध्ये भगवंताचं स्मरण वा संतांचं स्मरण व्हावं, हा एक हेतू आहे नाव ठेवण्याच्या मागे. पण आज कुणी मान्य करायला तयार नाही. पण नाव मात्र चांगलं ठेवले बरं का. अगस्ती. आता ऋषी होईल तो भागवे का पुढे. नाव तरी चांगलं पुराणांतर्गत नाव आहे. तेव्हा हा संस्कार आहे. हा देहावरती केलेला संस्कार आहे. व्यवहार घडण्याकरता केलेला संस्कार आहे. किंबहुना मनुष्य जीवनाचं वर्णन करताना असंच वर्णन केलेलं आहे. मनुष्याच्या जन्मापासून जन्माचा शेवट होईपर्यंत त्याच्या जीवनामध्ये संस्काराचं वलय पाहिजे बरं. आणि संस्काराच्या वलयामध्ये माणसाचं जडण घडण व्हावं. आणि संस्काराच्या वलयामध्ये जर जडण घडण होईल तर
त्याच्या जीवनाला एक विशेषत्व प्राप्त होत. पण ती काळजी घेतली पाहिजे बरं का. संस्कार हा शब्द सामान्य नाही आहे. जीवनामध्ये संस्कार होण्याकरता फार कष्ट करावे लागतात. कष्टाशिवाय संस्कार होत नाहीत. आणि अलीकडे कष्ट घ्यायला कोणी तयार नाही. संस्कार संपन्न जीवन जगण्याकरता कष्ट घ्यावे लागतात. पहिले कोण कष्ट घ्यावे लागतात? ज्यांनी बाळाला जन्म दिला त्या माय बापांनी ती संस्कार कष्टाची जबाबदारी घेतली पाहिजे. आज माय बाप घ्यायला तयार नाही. जन्माला घालून पैशाच्या मागे लागले. संपत्ती आली पण संस्कार गेले. संपत्ती आली पण संस्कार गेले. पण गेलेले संस्कार मात्र कितीही संपत्ती ओतली तरी पुन्हा येत नाही बरं. याचं भान आज माणसाला राहिलेलं नाही. बेभान झालेत माणसं बर का. पण मनुष्याच्या जीवनामध्ये संस्काराची गरज आहे. अतिशय संस्काराची गरज आहे बरं. अतिशय. तो कोणी असो, बालपणामध्ये जे संस्कार झाले तर त्याच्या आयुष्याला ते संस्कार पुरतात बरं. बालपणामध्ये झालेले संस्कार आयुष्यभर त्याच्या जीवनाला ते पुरतात. बालपणी आईचं दूध पिलेलं आयुष्यभर पुरतंय, लक्षात ठेवा. आयुष्यभर पुरतं. ब्रह्मलीन श्री गुरु साखरे महाराज सांगायचे नेहमी, ज्यांनी बालपणामध्ये आईचं दूध पोटभर पिलेलं आहे त्याला कुठलाही रोग होत नाही. ज्यांनी पोटभर बालपणी आईचं दूध पिलेलं आहे त्याला भूक आवरता येते, भुकेवरती मात करता येते. आम्हाला 4 तासाला लागतंय. 4 तासाला लागतं बरं का. कारण दुधाच्या आईच्या मातेच्या दुधामध्ये फार मोठी शक्ती आहे. म्हणून बालपणामध्ये दूध जसं त्या मुलाला पान करावं त्याच न्यायाने बालपणामध्ये त्या मुलावरती संस्कार घडावे. आणि ते संस्कार घडवण्याची पहिली जबाबदारी आई वडिलांच्यावरती आहे. आई वडिलांच्यावरती आहे. आणि त्या आई वडिलांनी त्याला मुलावरती संस्कार केले पाहिजेत. जर मुलगा जर चुकला आणि मुलगा जर चांगला निघाला तर पहिल्यांदा समाज नाव कोणाचं घेतो? आई वडिलांचं. वाईट मुलगा निघाला तर माणसं षष्टीचा प्रयोग करतात. काय कळालं तर बघा, नाही कळालं. वाईट मुलगा निघाला तर माणसं शिव्या देऊन आई बापाचा उद्धार करतात. आणि चांगला मुलगा जर निघाला तर आई बापाचाच स्तुती करतात. फार मोठी माय बापावरती जबाबदारी आहे. आणि अशी माय बापावरती जबाबदारी घडवणारे अनेक माय बाप होऊन गेले आणि अनेक बालक तशी मोठे झाले बरं. म्हणून संस्कार संपन्न जीवन घडण्याकरता जसं माय बापाचं कर्तव्य आहे तसं त्या मुलाच्या जीवनामध्ये ही संगत नाम संस्कार घडण्याकरता संगतीचीही गरज आहे. संगतीची गरज आहे. मुलगा काय करतो, मुलगा कोणाच्या संगतीत जातो, मुलगा काय खातो याचं निरीक्षण मायबापांनी केलं पाहिजे. मायबापांनी केलं पाहिजे, वेळोवेळी केलं पाहिजे, लक्ष ठेवलं पाहिजे मुलांच्या वरती. कोणाच्याही संगतीमध्ये मुलं राहतात, लक्षात ठेवा. आणि त्या बाह्य संगतीचा परिणाम मुलांच्या जीवनावरती एवढा होतो. बाप एक संस्काराचा आणि मुलगा दुसऱ्या संस्काराचा. दोन टोक. लोक म्हणतात ते घडलं असं कसं, ते असं कसं घडलं मात्र असं बरं का. म्हणून आज ते जीवन संस्काराच्या वलयामध्ये राहिलं पाहिजे. जन्मल्यापासूनच
म्हणून त्या प्रल्हादाचं भाग्य होतं. प्रल्हादाचं भाग्य होतं. जे तुकोबारांनी देवाकडे मागणं केलेलं आहे ना, ते जन्माला येण्याच्या आधीच त्या प्रल्हादाच्या जीवनामध्ये संगत घडली. जन्माला येण्याच्या आधीच. म्हणून संगतीचा एक विचार मांडलेला आहे. ती संगत कोणाची? ज्यांच्या संगतीत गेल्यानंतर त्या संगतीने ज्याचं जीवन निर्भय होईल, ज्यांच्या संगतीत गेल्यानंतर ज्याचं जीवन परिपूर्ण होईल, ज्यांच्या संगतीत गेल्यानंतर ज्याच्या जीवनाला कृतार्थता प्राप्त होईल, अशांची संगत जीवनामध्ये घडली पाहिजे. असं कुठेही पुराणामध्ये तुम्हाला पाहायला, ऐकायला, वाचायला मिळेल का हो? श्रीमंताचे घरी मज उपजवा जन्मांतरी, धनवानाचे घरी आहे असं कुठं लिहिलेलं? कुठंही लिहिलेलं नाही. कुठंच लिहिलेलं नाही, लक्षात ठेवा. कारण ज्यांच्या संगतीत गेल्यानंतर जीवन अपूर्ण होतं, त्या संगतीची माणसाला गरज नाही. नाईलाजाने माणसं संगतीत जातात, तो भाग वेगळा. कधी? निवडणुकीच्या काळात. निवडणुकीच्या काळात माणसं जातात. तेवढा जर काळ जर सांभाळला ना, समाजाचं परिवर्तन घडेल बरं का. कोणी सांभाळायचा तो? सगळेच धुंद झालेले असतात. म्हणून आज संस्काराच्या वलयामध्ये जीवन आपण जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण पराधीनता फार आहे. पराधीनता फार आहे. आणि ज्यावेळी पराधीनता आपल्या जीवनामध्ये येते, त्यावेळी देवाला प्रार्थना करावी लागते. त्यावेळी देवाला प्रार्थना करावी लागते. असं जीवन घडलं पाहिजे. पण असं जीवन घडण्याकरता आपल्या जीवनामध्ये पराधीनता आहे. आणि पराधीनता निर्माण होते, त्यावेळी देवाला प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत ही याचना, प्रार्थना, मागणी करावीच लागते. दुर्बुद्धी दे मना, दुर्बुद्धी दे मना, दुर्बुद्धी दे मना. नारायणा प्रधानुपदो नारायणा, प्रधानुपदो नारायणा, प्रधानुपदो नारायणा, प्रधानुपदो नारायणा. दुर्बुद्धीते मना कदा नुपदो नारायणा, आता मजायशी करी तुझे पाय चित्ते धरी. प्रत्येक संबंधाने हा विचार संतांनी प्रगट केलेला आहे बरं का. इंद्रियाच्या बाबतीत केलेला आहे, बुद्धीच्या बाबतीत केलेला आहे, मनाच्या बाबतीत केलेला आहे, शरीराच्या बाबतीत केलेला आहे, धनाच्या बाबतीत केलेला आहे, संगतीच्या बाबतीत केलेला आहे, संस्काराच्या बाबतीत केलेला आहे. सर्व बाजूने संतांनी हा विचार परिपूर्ण केला, समाजाकरता केला. ना देणं ना घेणं, पण समाज घडावा. समाज घडावा निस्वार्थ बुद्धीने विचार संतांनी समाजाच्या समोर मांडलेला आहे. आणि अशा भावनेतून आज जगद्गुरु श्री तुकोबाराय एका भूमिकेतून भगवंताकडे मागणी करतायत. वास्तविक
तुकोबऱ्यांचं जीवन पाहिलं तर पिढ्यान पिढ्या हरिभक्ती करण्यात गेलेलं आहे. हरिभक्ती, हा, मागचा विचार पहा आणि पुढचाही विचार पहा. तुकोबराच्या घराण्यामध्ये जन्माला आले, त्या घरात भक्ती नांदत होती का दुसरं काय नांदत होतो? भक्तीच नांदत होती. मग ज्या घराण्यामध्ये तुकोबराय जन्माला आले ती मागून त्यांना मिळाली का न मागता मिळाली? न मागता मिळाली. न मागता मिळाला. मग तुकोबराय स्वाभिमानाने बोलले, माझ्या वडिलाची तुझी चरण सेवा. मग त्यांची जर अशी अवस्था होती तर तुकोबराय कोणा करता मागतात? प्रश्न आहे ना. अहो ते हरिदासच होते. तुकोबराय हरिदासच होते, पण तुकोबरायांची इच्छा आहे समाजामध्ये हरिदासांची संख्या वाढावी. हरिदासांची संख्या वाढावी का कीर्तनकारांची संख्या वाढावी? हरिदासांची संख्या वाढली समाजामध्ये. बरं, हा, कीर्तनकार वाढण्यामध्ये काही समाजाचं भलं नाही या मताचा मी आहे. पण हरिदासांची संख्या जर समाजामध्ये जर वाढेल तर काळाला काप सुटेल. काळाला थरथरा सुटेल. बरं का. हा, कीर्तनकाराला काळ घाबरत नाही. ते म्हणते आमचंच गिराक आहे, हे आमचंच गिराक आहे. पण एखाद्याच्या पोटी जर हरिदास जर जन्माला आला तर काळाला मात्र एका परीनं आनंदही होतो आणि एका परीनं दुःखही. कारण महाराजांनीच वर्णन केले, अम्मा हरच्या दासाची, अम्मा हरच्या दासाची. यमधर्म त्यांची वाट पाहे निरंतर, जोडून या कोणाची? हरिदास, हरिदासांची. असे हरिदास आम्हाला जीवनामध्ये भेटावेत अशी त्या यमाची प्रार्थना आहे. तात्पर्य आज तुकोबराय जी देवाकडे मागणी करतात ती समाजाच्या दृष्टीने मागणी करतात. आणि समाजाच्या दृष्टीने मागणी करतात तर ती तुकोबऱ्यांचं अंतकरण फार विशाल आहे. विशाल आहे. फार अंतकरण विशाल असावं लागतं दुसऱ्या करता मागण्या करता. आडनाव नाव विशाल असून उपयोग नाहीये. त्याचं अंतकरणच एवढं पाहिजे, एवढं अंतकरण पाहिजे. हे विश्वची माझे घर, ऐशी मती दयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. अशी व्यापकता, असं व्यापक अंतकरणाला अवस्था प्राप्त व्हावी लागते. आणि अशी व्यापकता प्राप्त, विशालता प्राप्त झाल्यानंतर ही मंडळी आज जे मागतात ते समाजाकरताच मागतात. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होली लोकी, भजितो आदी पुरखी अखंडित. तुकोबराय म्हणतात, देवा खरंच तुझा स्वभाव आहे. काय स्वभाव आहे? न मागणाऱ्याला माग म्हणणं. न मागणाऱ्याला माग म्हणणं हा देवाचा स्वभाव आहे. तू मागणाऱ्याला देत नाहीस. जे मागत नाही त्यांच्या माग हात धरून लागतोस. मागण्याची वास आहे मुखात रे, मागण्याची वास आहे मुखात रे, मागण्याची वास आहे मुखात रे, मागण्याची आस आहे मुखात
वापरे चिंतेदारो करे मनोरथ चिंतेदारो करे मनोरथ चिंतेदारो करे मनोरथ साधवेला नाही हृदय संतु साधवेला नाही हृदय संतु दारो करे मनोरथ चिंतेदारो करे मनोरथ चिंतेदारो करे मनोरथ नारायण हृदय संतोषे नारायण हृदय संतोषे मागण्याची आग माझे मुखा करे यारो करे मनोरथ यारो करे मनोरथ सातरी नारायण लारू करे लारू करे मनोरथ सातवीला रे हृदया संपुषे सातवीला रे हृदया संपुषे मागण्याची वास पाहे मुखाकडे जे मागत नाही त्यांच्या मुखाकडे तो पाहतो आणि जे मागण्याकरता येतो त्यांच्याकडे डुंकून पाहत नाही. स्वभाव आहे देवाचा. त्याला मागणारे आवडत नाहीत. मागणारे आवडत नाहीत आणि न मागणारे आवडतात. आणि न मागणारे जर मागण्याकरता जर प्रवृत्त झालं तर देवाला माहित आहे यांनी जर मागितलं तर माझ्या संबंधीच हे मागतील बरं. माझ्या व्यतिरिक्त माझ्या संबंधी व्यतिरिक्त काहीही मागणार नाहीत. आणि याची तुकोबारालाही जाणीव होती आणि देवालाही जाणीव होती. तेव्हा देवाचा स्वभाव जाणून तुकोबाराया देवाला म्हणतात खरंच तुला द्यायचंच आहे ना. आम्ही मागतो ते दे. आम्ही जे मागतो ते दे. तू द्यायला तयार होशील पण आम्ही घ्यायला तयार नाहीये. आम्ही मागतो ते देत असेल तर आम्ही घ्यायला तयार आहे. तेव्हा तुकोबाराय देवाला सांगतात तुझ्या इच्छेच्या पोटी आम्ही मागण्याकरता प्रवृत्त झालोय आणि ते मागत असताना आम्हाला जे आज हवं आहे तेच आम्हाला दे. हरिदासाची घरी हरिदासाची हरिदासाची घरी माझा उपगवादन मातरी माझा उपगवादन मातरी मनसी काळी माझा मनसी काळी माझा हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. मागून जन्म मिळतो का कर्माप्रमाणे जन्म मिळतो? कर्माप्रमाणे. वादाचा प्रश्न आहे बरं. आपलं जसं कर्म आहे तसा जन्म मिळतो. जरा आपलं जसं कर्म आहे ना बाहेर
तसा जन्म मिळतो. मग आपलं जसं कर्म आहे तसा जर आपल्याला जन्म मिळतो तर तुकोबार आहे मागतात कसं काय जन्माच्या बाबतीत मागतात कसं काय. पण जे जन्मा मनुष्याने कर्म केलेलं आहे ते केलेलं कर्म भोगण्याकरता ज्या जन्माची व्यवस्था आहे. जे केलेलं कर्म आहे ना ते भोगण्याकरताच जन्माची व्यवस्था आहे. त्याच्याकरताच जन्म आहे. बाकी काही दुसरं हेतू नाही. लक्षात ठेवा. आपण या जन्मामध्ये कर्म केलं की जसं कर्म केलं तशी त्या जन्माची पुढची व्यवस्था ठरलेली आहे. ती ठरलेली आहे. त्या कर्माप्रमाणे जन्म घ्यावा लागतो. केले कर्म झाले त्याची भोगा आले उपजले मेले ऐशे किती. जन्माला आलो. जन्माला येताना देवाने आपल्याला काळा कुट्ट रंग दिला. देवा पांढरा दिला असता तर बरं झालं असतं. कर्मच तसा असेल तर काय करणार आहे. असं शास्त्रामध्ये वर्णन केलंय बरं का. या जन्मामध्ये जर सोनं भरपूर दान केलं तर पुढचा जन्म अगदी गोरप्पा अगदी मराठी संगीत स्मार्ट मराठीमध्ये विश्व सुंदरी. म्हणून हा लागला होता रागारी गुंज बदरी सोनं अक्षय तृतीयाला दान कर. गुंज बदरी सोनं दान कर. मुहूर्ताने सोनं दान करावं बरं का. खरेदी करावं असं नाही. सोनं दान करण्याने फार वर्णन केले. काय दान केल्याने काय पुढचं मिळतं असं वर्णन केले ना. सांगण्याचा भाव असा आहे कर्माप्रमाणे जन्म मिळतो. मग कर्माप्रमाणे जन्म मिळत असताना तुकोबराय देवाकडे हे कसं काय मागतात. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. त्यातला रहित होते. थोडासा बारकाव आहे. देवा कर्माप्रमाणे जन्म मिळू दे मला. कुठलाही जन्म कर्माप्रमाणे मिळू दे पण त्यांच्याच घरात मिळू दे. काय मागणं केलंय. आपलं कर्म आहे आणि त्या कर्माने जर पुढचा जन्म जर पशुचा असेल तर संतांच्या घरातला पशु कर. नाटामध्ये प्रमाण आहेत 2-3. भलते कोळी भलते ठाई ते मी साकडे घालीत नाही. तेव्हा मी तुला अमुकच युनीमध्ये जन्म दे असं मी तुला साकड घालत नाही. फक्त माझं साकड एवढंच आहे. त्या हरिदासाच्या घरामध्ये नानीतला किडा केला तरी चालेल पण हरिदासाची घरी. माझं बोलणं लक्षात ठेवा बरं का. कर्माप्रमाणे जन्म मिळणार आहे. त्यात बदल करता येत नाही. पण जेणेकरून असा कोणताही जन्म मिळू दे पण तो हरिदासाची संगत त्या जन्मामध्ये घडावी. हरिदासाची संगत घडावी हो कोणत्याही रूपाने. अनेक प्रसंग आहेत. आपण माग ऐकलेला प्रसंग आहे. त्या परभणी जिल्ह्यामध्ये एक ठाकूरबुवांची परंपरा आहे. थोर थोर पुरुष त्या घराण्यामध्ये होऊन गेले आणि त्यांच्या घराण्यामध्ये पद्धत की पायी वारी पंढरपूरची. आणि ते पायी वारीला पंढरपूरला यायचे. येताना ते ओझं कसं आपण आणायचं मग ते घोड्यावरती टाकून आणायचे बरं का. घोड्यावरती टाकून आणायचे. आणि प्रत्येक महिन्याला तो घोडा त्यांच्या बरोबर खास वारी करता घोडा सवारी करता नव्हे बरं का. वारी आणि सवारी यात फार अंतर आहे. सवारी म्हणजे बसण्याकरता आणि केवळ तो वारी करता घोडा घेतला होता बसण्याकरता नव्हे.
आणि त्या घोड्याला घेऊन ते पंढरपूरला यायचे प्रत्येक महिन्याला, बरं का, आषाढी कार्तिकी नव्हे, प्रत्येक महिन्याला. जवळजवळ माझ्या अंदाजाने 300 किलोमीटरचं अंतर असेल. त्या गावाला जाऊन आलोय. त्या घराण्याचे संबंध चांगले, त्याच घराण्यातले वंशज आमच्याबरोबर शिकायला होते आळंदीला. त्यांची माऊलीच्या सोयाबरोबर घोड्याच्या मागं 2 नंबरला दिंडी आहे ठाकूर बुवांची, आणि ते वंशज आमच्यावर शिकायला होते, आज आहे. त्या घराण्याचा संबंध चांगला आहे. आणि परिणाम तो घोडा हरिभक्त. वारी करणं म्हणजे हे सामान्य नाही बरं का. निष्ठेनं ज्यांच्या घराण्यामध्ये आजही वारी आहे आणि त्या घोड्याचा संबंध त्यांच्या जीवनामध्ये आला म्हणून तो वारीला महात्मा निघाला. निघाल्यानंतर त्यांनी घोड्याकडे पाहिलं. घोडा आजारी होता, कणकण आली होती घोड्याला. आणि घोड्याला कणकण आलती म्हणून त्यांनी विचार केला, घोडा पंढरपूरला नेण्यापेक्षा घरात ठेवावा. घोड्याने विचार केला, कणकण आली तरी वारी सोडायची नाही. कणकण आली तरी वारी सोडायची नाही म्हणून त्यांनी त्याला घरामध्ये ठेवलं. आणि ते पंढरपूरला आले. पण त्या घोड्याला वाटलं मालक आपल्याला सोडून गेले, पण आपली वारी चुकते ना. हे घोड्याला कळलं, पण आजच्या घोड्यांना कळना. म्हणे काल बोलले, आज सगळ्यांनी वाऱ्या सोडल्या नेमाच्या करणाऱ्या लोकांनी, राहिले नाहीत. ज्यांनी वारी करता जीवन ठेवलं होतं त्याने आता वाऱ्यावरती ठेवलंय बरं का, सोडलंय. काही मोगम बोलायचं असतं बरं का, तुम्हाला अजिबात ते कळू नये. आणि कळालं तर तुमच्या बुद्धीवरती विपरीत परिणाम त्याचा होईल. का माणसं तशी चांगल्या बुद्धीची, बुवाचं वाईट तेवढंच घेतात माणसं, चांगलं घेत नाही. मग काही गोष्टी मोगम बोलायच्या असतात. जे बुद्धिमान आहेत, जे चांगली निष्ठावान आहेत ते स्वीकारतात. आणि परिणाम ते घोडं सुटलं आणि ते बरोबर पंढरपूरला दशमीला आलं. दशमीला आलं. त्या मालकाचं कीर्तन वाळवंटामध्ये चालू होतं. आणि वाळवंटामध्ये चालू असताना बरोबर ते दशमीला तिथं गेलं. आणि दशमीला गेल्यानंतर त्या कीर्तनामध्ये आता मालकाला सांगायचं कसं म्हणून त्या घोड्याने किंकाळी मारली. त्या महात्म्याने विचार केला, आपलं घोडं तर घरी आहे, पण आवाज मात्र आपल्या घोड्याचा आहे. पण येणं शक्य नाहीये, एवढ्या दूरून मी त्याला आणलेलं नाहीये, पण नक्की आवाज मात्र आपल्या घोड्याचा आहे. म्हणून त्या मालकाला राहवलं नाही. त्यांनी मागे नजर टाकली. नजर टाकल्याबरोबर घोड्याची नजर आणि त्या महात्म्याची नजर झाल्याबरोबर त्या घोड्याने वाळवंटात प्राण सोडला. कशा करता सांगवलंय, बलते कोळी बलते ठाई ते मी साकडे घालीत नाही. एका हरिदासाच्या घरामध्ये राहणारा घोडा सुद्धा वारी चुकू शकत नाही. मग मागणं कोणाकरता तुकोबारांनी केलं? समाजाकरता. एवढं त्या संगतीचा परिणाम आहे बरं का, एवढा फार मोठा परिणाम आहे. म्हणून तुकोबारा इथं विचार म्हणतात, हरिदासाची घरी. पण प्रश्न आहे, हरिदास कोणाला म्हणतात? हरी हरी करतात त्यांना अजिबात म्हणत नाही बरं का. हरिदास कोणाला म्हणतात? काहींचं आडनाव हरिदास आहे, लक्षात ठेवा. हरिदास कोणाला म्हणतात? काय रे हरिदासाचं लक्षण काय? म्हणून त्या हरिदासाचं लक्षण काय हे महत्वाचं आहे बरं का, लक्षात ठेवा. आपण आपल्याकडे म्हणतोय ह भ प, ह भ प, तर
तसं हरिदास, जो हरीचं दास्यत्व करतो त्याला हरिदास म्हणावं का हरी ज्याचं दास्यत्व करतो त्याला हरिदास म्हणावं? हरीच ज्याचं दास्यत्व करतो, हरीच ज्याचं दास्यत्व करतो त्याला म्हणावं हरिदास. जो हरीचं दास्यत्व करतो, नाही त्याची भक्ती, त्याची योग्यता, त्याचा अधिकार पाहून त्या हरीलाच वाटतं, काय वाटतं? आपण याचं दास्यत्व करावं, याचं आपण दास्यत्व करावं, न सांगता करी हरिदासाचा विचार मांडलाय बघा. त्या हरिदासाच्या घरी हरी त्याची सेवा दास्यत्व करण्याकरता तत्पर आहे, तत्पर बर. न सांगता करी सर्व काम. एक हरिदासाचं लक्षण आहे. दुसरं हरिदासाचं लक्षण आहे, ज्याला या जगामध्ये हरीशिवाय काहीही दिसत नाही. हरीशिवाय त्याला काही दिसत नाही. कुठं जेवढ्या दिशा आहेत त्या सगळ्या दिशाला त्याला काय दिसतो? हरीच्या दासा हरिदाही दिशा, हरीच्या दासा हरिदाही दिशा, हरीच्या दासा हरिदाही दिशा. भावे जैसा जैसा हरी रे, भावे जैसा जैसा हरी रे, भावे जैसा जैसा हरी रे. हरीचिया दासा हरिदाई दिशा, भावे जैसा तैसा हरी. कोणत्याही दिशेला 10 दिशा सांगितलेत. कोणत्याही दिशेला त्याने पाहिलं तर त्याला हरीच दिसतो, त्याला हरिदास म्हणावं. आम्ही कुठेही जावो आम्हाला पैसाच दिसतो. पाद्य पूजेला गेलो तरी लोक दक्षिणा देतात का? कोणी भेटायला बोललो तर कोणी दक्षिणा देतात का? आमची अवस्था आहे बरं काय. कुठेही गेलो की आम्हाला पैसाच दिसतो आणि आम्ही म्हणतो ह भ प. आम्हाला हरी कुठंच दिसत नाही. हरीच्या मंदिरातही आम्हाला हरी दिसत नाही. त्या हरीच्या पायाजवळ कोणी काय ठेवलंय काय, तिथे तेच दिसतंय. फार कठीण आहे बरं. म्हणून मी शब्द वापरला आरंभाला. काय शब्द वापरला? काय शब्द वापरला? पराधीनता आहे. आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे. आपल्याला ते सदासजी मिळू शकत नाही. अशी संगत जीवनामध्ये घडली पाहिजे. पण आपलं जीवन पराधीन आहे बरं का. हे घडणं जवळ पण जे आमच्या तुमच्या शक्तीने आपल्याला घडू शकत नाही ते ईश्वर शक्तीतून आपल्याला प्राप्त करता येतं. म्हणून असे हरिदास आणि अशा हरिदासाच्या घरामध्ये जन्म आपल्याला मिळावा बरं का. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. 1-2 विचार सांगितले. तिसरा विचार आपल्याला सांगतो. हरिदास कोणाला म्हणतात? जे हरी शिवाय कोणाचं भजनच करत नाही. हरी शिवाय भजन करत नाहीत. रात्र न कळे दिवस न कळे अंगे खेळे दैवत. माशांच्या घरामध्ये जर जन्म आला आणि त्यांच्या घरात जर आपल्याला झोप लागली आणि झोपेत जर आपण उठलो तर काय ऐकायला मिळेल? चित्रपट.
अहो कानावरती त्या हरीचं नामच पडेल. ज्यांच्या जीवनामध्ये अखंड हरीचं नामचिंतन आहे, अखंड हरीचं नामचिंतन आहे, अवस्थेच्याही पलीकडे जागृती स्वप्न सुषुप्ती तिन्ही अवस्थेमध्ये जी हरीचं सतत भजन करतात, अशांच्या घरामध्ये जन्म आला तर आपल्याला भजन करावंच लागत नाही, भजन घडतंय. म्हणून तुकोबराय बोलले, देवा अशांच्याच संगतीमध्ये आमचा आयुष्याचा काळ चाललेला आहे, आम्हाला याच्या व्यतिरिक्त कुठली आवड नाही. वैष्णवा संगती सुखवाटे जीवा आणि कमी देवा काही देणे. 3 भाव मी आपल्या समोर ठेवले. हरी ज्यांचं दास्यत्व करतो त्याला म्हणतात हरिदास. हरीच ज्यांना दाही दिशेला दिसतो त्याला म्हणतात हरिदास. आणि हरीचंच अखंड भजन करतात त्याला म्हणतात हरिदास. कोणत्याही संबंधाने जरी आपल्याला त्यांच्या घरामध्ये जन्म मिळाला तर ज्याला जन्म मिळाला त्याचा जन्म वाया जाईल का? वाया जाणारच नाही, जाणारच नाही. लक्षात ठेवा. प्रल्हादाच्या मनावरती काय बिमलं हो? का नारदांचं भजन हे पंचपदी सारखं नव्हतं. पंचपदी सारखं लोक म्हणतात रोज संध्याकाळी पंचपदी केली पाहिजे, सकाळी काकडा केला पाहिजे, दुपारी भजन केलं पाहिजे. 5 अभंग म्हणतात त्याला पंचपदी म्हणतात. बरं, 5 अभंग म्हणतात त्याला पंचपदी म्हणतात. ज्यांचं अखंडच भजन होतं, ज्यांचं अखंडच भजन होतं त्या भजनाचा परिणाम प्रल्हादाच्या जीवनावरती झाला. जन्माला येताना तो प्रल्हाद नारायणच म्हणत आला. त्या आईच्या गर्भातून तो बाहेर पडला ना, योनीतून बाहेर पडल्यानंतर नारायण म्हणतच जन्माला आला तो. का अखंड त्याच्या कानावरती भगवंताचं नाम पडलं. या दृष्टीने तुकोबारे म्हणतात, देवा खरंच जन्माला घालायचं असेल तर अशांच्या घरामध्ये जन्माला घाल. हरिदासाची घरी मज जन्मवा एकदा तरी. पुन्हा 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 त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या संगतीमध्ये आम्हाला जन्माला घाला. हेच देवा तुझ्याकडे मागायचं आहे. याच्या व्यतिरिक्त तू काही जरी आम्हाला देण्याकरता प्रवृत्त झाला तरी आम्हाला नको. मनसी काही मनसी काही मागा हेची दे गा पांडुरंगा. हेच दे. एक जन्माच्या संबंधाने मागणं केलं, दुसरं मागणं केलं जन्माला आल्यानंतर. समजा आपल्याला हरिदासाच्या घरामध्ये जन्म मिळाला नाही पण हरिदासाची सेवा तरी घडावी, हरिदासाची सेवा तरी घडावी.
ती कशा पद्धतीने घडावी. संता लोटांगणी जाता लाज नको मनी. संगत घडावी, त्यांची सेवा घडावी, आणि ती त्यांची सेवा घडावी त्यांच्या संगतीत भजन घडावं, नामस्मरण घडावं. आणि ते घडण्याकरता देवा असं शरीर दे, असं शरीर दे. कसं दे? कधी कणकण येऊ नये. कधी गोपाळाला नाही का नाही आला. मला तो काल भेटला, तुमचं कधी डोकं दुखत नाही का म्हणाला. म्हणलं का? अहो एवढं जागरण करून, एवढं उपवास करून पित्त येतं, आणि पित्त झालं की डोकं दुखतंय. डोकं असेल तर दुखल ना. असेल तर दुखेल. आमचा महाराजांचा शब्द आहे, साखरे महाराजांचा. आम्ही एखाद्या दिवशी पाटाला नाही गेलो. काल आणणारे पाटाला तो का? म्हणलं महाराज डोकं दुखात. मला आज कळलं तुला डोकं आहे बरं का. म्हटलं ज्या अर्थी दुखालं त्या अर्थी डोकं आहे. आज आम्हाला कळलं. म्हणजे सांगण्याचा भाव आहे. जरी हरिदासाच्या घरामध्ये जन्म नाही मिळाला, असे जगामध्ये जे हरिदास आहेत त्यांच्या संगतीत जाण्याची सद्बुद्धी व्हावी, आणि त्यांच्या संगती जाऊन आम्हाला तो भजनाचा आनंद, सेवेचा आनंद मिळावा. त्याच्याकरता आम्हाला शरीरात बळ दे. तुका म्हणे अंगी नाची शक्ती देई रंगी. मनशी काही मागा हेची देगा पांडुरंगा विठोबा रघुमाई. जय जय विठोबा रघुमाई. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. मनशी काही मागा हेची देगा पांडुरंगा. जरी आपल्याला हरिदासाच्या घरी जन्म नाही मिळाला, पण जीवनामध्ये हरिदासांची सेवा तरी घडावी. हरिदासांची सेवा घडावी, आणि ती सेवा घडण्याकरता अडचण जर काय असेल तर लाज टाकावी लागते. लाज टाकावी लागते, आणि ती लाज सजासजी टाकता येत नाही. येत नाही बरं. कारण अशा पुरुषाची सेवा करण्याकरता निर्लज्ज व्हावं लागतं. निर्लज्ज. गंमत असे तुकोबारांनी लिहिलंय, मी म्हणत नाही बरं. गाता तुम्ही वाचा. तुकोबारांनी असं वर्णन केले, दाशीची लुगडी धुतील माणसं, पण हरिदासाची सेवा करणार नाही. सेवा सुद्धा सजासजी वाट्याला मिळत नाही बर का. त्याला फार भाग्य लागतं, लक्षात ठेवा. म्हणून हरिदासाची सेवा जीवनामध्ये घडावी, आणि ती सेवा घडण्याकरता काय व्हावं लागतं? लाज अंतकरणातली जावी लागते. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. आज तुम्ही पहा, निरीक्षण करा बरं का त्याचं. एखाद्या मुलाला सांगितलं, अरे आपल्याकडे महाराज आले, पाया पड. ते पडत नाही बरं का. पाया पडत नाही. घरातली माणसं पुन्हा पुन्हा सांगतात, पुन्हा पुन्हा सांगतात. मग ते पाया पडत, ते असं लांबूनच पडतं काय, जेणेकरून करंट येईल. महाराजा काय काय करंट येईल. वाकवत नाही बरं का.
डोकं टेकवत नाही, लांब असून लांबूनच बरं का, जणू काय अस्पृश्यताच आहे. मग ते सांगतात, अरे डोकं टिकून पाया पड, डोकं टिकून पाया पड. म्हणजे एखाद्याच्या पायावरती डोकं टेकवण्याकरता सुद्धा बऱ्याच लोकांना लाज वाटते, लक्षात ठेवा. काही काही माणसं साहेबाच्या पाया पडतील, साहेबाच्या पाया पडतील, साहेबाच्या मागं पुढं करतील, साहेबाच्या पादुका डोक्यावर घेतील, सर्व काही करतील. पण त्या संतांची सेवा करा म्हटलं की सेवा करण्याकरता माणसं धसत नाहीत बरं का. मग देवा, ही वेळ आमच्या जीवनात येऊ देऊ नको. आम्हाला हा मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे, आता आपण जन्माला आलोय, आणि जन्माला आल्यानंतर देवा अशा संतांची सेवा आपल्या जीवनामध्ये घडावी, आणि ती सेवा त्यांना शरण जाण्याकरता आमच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारची लाज देवा तू ठेवू नको. संता लोटांगणी जाता लाज नको मनी मनशी, काही मागा हेची देगा पांडुरंगा. एक विचार मांडला. दुसरा विचार मांडला, देवा अशा हरिदासाची सेवा घडावी. मग ती सेवा घडण्यामध्ये सेवेमध्ये फार प्रकार मांडलेत बरं का. भजन ही सेवा आहे, भजन ही सेवा आहे, पकवाज ही सेवा आहे, टाळ वाजवणं ही सेवा आहे, विना घेणं ही सेवा आहे. मग ते काय लागतं, शरीरात बळ लागतं, शरीरात बळ लागतं. उड्या मारायला, दिंडीत उड्या मारायला, रिंगणात उड्या मारायला, याच्याकडे बळ चांगलं आहे बरं का, थकत नाही. पण आम्ही थोडस भजनात नसलो की दुसऱ्या दिवशी कंबर दुखते बरं का. मी फुगडी फिरती माझी चांगली बरं का, मी एवढ्या गतीनं फुगडी फिरतो, पण फुगडी अशी जर फिरायला तो कमीत कमी 5 मिनिटं फुगडी फिरते बरं का माझी. पण संध्याकाळी मात्र बळ नाही शरीर. दिंडीत नाचावं वाटतं, फार उड्या मारावर, पार फावलं घ्यावं वाटतं. मी एकदा आपण उसगावाला काल्याचं कीर्तन केलं होतं, फार दिंडीत आपण नाचलो होतो बरं का, फार फार नाचलो होतो. तात्पर्य, तुम्ही टाळ वाजवा, विण्याची सेवा करा, पकवाजाची सेवा करा, दिंडीची, ही सगळी सेवाच आहे. पण ही सेवा घडण्याकरता काय लागतं. म्हणून यांना विचारलं परवा, म्हणलं तुम्ही इकडचं रिंगण केलं पण तिकडे आला नाही, म्हणजे महाराज पाय साथ देणार. इकडचं कीर्तन केलं तिकडे केलं म्हणजे महाराज आता कंबर साथ देणार. मरेपर्यंत दिली पाहिजे, लक्षात ठेवा. मरेपर्यंत आपल्या जीवनामध्ये सेवा घडली पाहिजे. म्हणून आमच्या तीर्थरूप वडिलांचं वैकुंठ गमन झालं. त्या कोरोनाची थोडीशी त्यांना बाधा झाली, त्यातून ते सावरले. आमचे वडील शेवटपर्यंत त्यांनी कीर्तन केलं उभं राहून, आणि कोरोनातून सावरल्यानंतर पुन्हा आणखी त्यांनी सेवा करायला लागले, पण उभारण्याचं बळ राहिलं नाही. म्हणून आमचा सुरदास म्हणला, महाराज कीर्तन करा ना बसून. नाही म्हणते, बसून करणार कीर्तन, बसून करणार नाही, प्रवचन करतो. प्रवचन केली बरीच त्यांनी कोरोना नंतर, पण म्हणले आता मला उभारता येत नाही, मी आता कीर्तन करणार नाही. लक्षात ठेवा. कशा करता सांगतोय, बळ. बळ लागतं शरीरामध्ये, आणि ते देवा आम्हाला दे. कशा करता, संसार करण्याकरता बळ नव्हे, लक्षात ठेवा. त्या हरिदासाच्या संगतीमध्ये त्यांची सेवा करण्याकरता आणि भजन करण्याकरता जेवढे सेवेचे प्रकार सांगितले, ती सर्व प्रकारची सेवा घडण्याकरता देवा अंगात बळ दे. तुका म्हणे अंगी शक्ती देही नाचे रंगी, मनशी काही मागा
हेची देगा पांडुरंगा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली